कशा पद्धतीचं नियोजन होतं आपण जर पाहिलं तर सध्या प्रचंड तिथं गडबड देखील आहे. अशा अवस्थेत विमानाचं तिकीट गावापर्यंत येण्याची व्यवस्था कशा पद्धतीनं तिथं पार पडली? आम्ही खरंच खूप घाबरलेलो होतो. 3 दिवस आमचं तिकीट निघतंय नाही निघतंय ह्याचा प्रयत्न चालू होता सगळ्यांचा. पण आमचं ज्यावेळेस नाही निघणार असं ठरलं, म्हणजे आम्ही माहित नव्हतं की आम्हाला निघल का नाही निघल. आम्ही मुलंही आजारी पडली, त्यामुळे आम्ही परत आम्ही खाली उतरायचं ठरवलं काश्मीरवरून जम्मूला आणि तिथून रेल्वे पकडू असं ठरवलं. परत दादांचा भैयांचा ज्यावेळेस संपर्क झाला त्यावेळेस आमच्यात फक्त 3 तासात आमची तिकीटं निघाली. त्यांच्या मदतीनं आम्ही तिथून इथपर्यंत पोहोचलो पण मुंबईपर्यंत. आणि मुंबईतनं दादांनी स्वखर्चाने आम्हाला ट्रॅव्हल करून दिली आणि आम्ही इथं सुखरूप सगळे पोहोचलो. त्यामुळे आम्ही सगळे आनंदात आहेत, मुलं आनंदात आहेत. आम्हाला खूप भीती वाटत होती, त्यामुळे दादांचा, मामांचा, भैयांचा, सगळ्यांचा, डांगे साहेबांचा आम्ही सगळ्यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा आम्ही मनापासून आभारी. आभार. सर्व पत्रकार